नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे. तर भक्तांनो, मी तुम्हाला मागील व्हिडिओच्या माध्यमातून भाग 1 आणि भाग 2 हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे, तुमच्यापुढे मी मांडलेले आहे त्याचं निवेदन. धनसंपत्ती कशी टिकवायची, धनसंपत्तीबद्दल आपण जे नियम, जे आकडे असतील, जे आकडेवारी आहेत त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. तर भाग 1 आणि भाग 2 मी तुम्हाला मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तर आता मी तुम्हाला भक्तांनो भाग 3 तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर भाग 3 भक्तांनो काय आहे, तर भाग 3 भागाचा विषय काय आहे, तर घर नंबर, मोबाईल नंबर आणि जन्मतारखेच्या संख्यांचा धनसंपत्तीवर परिणाम काय होतो याबद्दल मी तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय आणि माहिती सांगणार आहे भक्तांनो. ठीक आहे, तर चला पाहूया. चांगलं 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 श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, कधी विचार केलाय का तुम्ही, एकाच मेहनतीचे 2 माणसं असतात, एकाच मेहनतीचे 2 माणसं असतात, पण एकाकडे पैसा टिकतो आणि दुसऱ्याकडे पैसा येऊनही निघून जातो. कधी वाटतं का तुम्हाला मी सगळं बरोबर करतो पण तरी पैसा का अडतो? हे सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे भक्तांनो. कदाचित याचं कारण भक्तांनो तुमचा घर नंबरमध्ये, मोबाईल नंबरमध्ये किंवा जन्मतारखेच्या संख्यांमध्ये लपलेला आहे किंवा लपलेला असू शकतं. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उघड करणार आहोत. हा अतिशय गुप्त रहस्यमय उपाय आहे, लक्षात ठेवा. तर भक्तांनो, अध्याय 1 काय सांगत आहे या उपायांबद्दल बरं का, लक्षात ठेवा भक्तांनो. संख्या फक्त आकडे नाहीत भक्तांनो, भगिनींनो, मित्रांनो, संख्या फक्त आकडे नाहीत, ती ऊर्जा आहे. अंकशास्त्रानुसार प्रत्येक संख्या म्हणजे एक कंपन, व्हायब्रेशन. भक्तांनो नीट ऐका लक्ष देऊन. जसं संगीतामध्ये स्वर असतात तसं विश्वामध्ये संख्या असतात. धन नंबर, मोबाईल नंबर हे तुमच्याची, घर नंबर, मोबाईल नंबर हे तुमच्याशी 24 तास जोडलेले असतात भक्तांनो. म्हणून त्याचा परिणाम थेट पैसा, धैर्य आणि आपल्या सर्व कुटुंबावर, त्या नशिबावर होत असतो. अध्याय क्रमांक 2, घर नंबर आणि धनसंपत्ती. भक्तांनो, घर नंबर कसा काढायचा? उदाहरणार्थ ऐका, घर नंबर कसा काढायचा. घर नंबर 248. 2 + 4 + 8 बरोबर 14. 1 + 4 बरोबर 5. घर नंबर 5 निघाला. ठीक आहे, तर घर नंबर 1 भक्तांनो, नेतृत्व, सत्ता, आत्मविश्वास, पण पैसा थोडा उशिरा टिकतो. सरकारी नोकरी, राजकीय लोकांसाठी घरात अहंकार वाढतो, हे चुकीचं आहे. घर नंबर 2 भक्तांनो, घर नंबर 1 काय सांगतं, नेतृत्व, सत्ता, आत्मविश्वास, पण पैसा थोडा उशिरा टिकतो. घर नंबर 1 सांगतं सरकार, राजकीय लोकांसाठी शुभ आहे. आणि चुकीचं काय आहे, घरात अहंकार वाढतो. यासाठी लक्षात ठेवा, घर नंबर 1 मध्ये या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आहे. तर घर नंबर 2 शांतता, स्त्री ऊर्जा. शांतता असते, स्त्रीला ऊर्जा निर्माण होते, धन येतं, पण भावनिक खर्च जास्त आहे. महिलांसाठी शुभ अंक आहे, लक्षात ठेवा. चुकीचं काय आहे, निर्णयात गोंधळ. तुम्हाला निर्णय गोंधळून घ्यायचा नाही. घर नंबर 3 काय सांगतं, गुरुकृपा. भक्तांनो, घर नंबर 3 काय सांगतं, गुरुकृपा, विद्या, पैसा सन्मानातून येतो. आपल्याला बरोबर काय आहे, तर शिक्षण, मार्गदर्शन आपल्याला या घर नंबर 3 मध्ये मिळतं. तर चूक काय करायची नाही, ऐशोराम कमी, चैनी करायची नाही. लक्षात ठेवा, या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे भक्तांनो. घर नंबर 4 काय सांगतं, संघर्ष, कष्ट, पैसा मेहनतीने मिळतो. स्थिर नोकरी असेल तर आपल्याला पैसा मेहनतीने मिळतो. तर आपल्या कुठल्या गोष्टीकडे कुठली गोष्ट करायची नाही, मानसिक ताण आपल्याला घ्यायचं नाही. घर नंबर 5 व्यापार, हालचाल, धनाचा वेगवान प्रवाह. तर व्यापारी, दलाल, जर भक्तांनो व्यापार केला, दलाली केलं तर आपल्या चांगल्या पद्धतीनं धस येणार आहे. तर यामध्ये आपल्याला चूक काय करायची नाही, स्थैर्य ठेवायचं नाही, यामध्ये लक्षात ठेवा. 6 घर नंबर लक्ष्मी, कृपा, ऐश्वर, सुख, संपत्ती वाढते. कलाकार, स्त्रिया, लक्षात ठेवा, कलाकार स्त्रिया असतात त्या लक्ष्मीच्या कृपा घेऊन ऐश्वर्य निर्माण, सुख, संपत्ती घेऊन येत असतात. तर यासाठी चूक काय करायची नाही, खर्च वाढतो. तर कुठलाही खर्च वाढवायचा नाही, कुठेही वायपट खर्च करायचा नाही, लक्षात.
घर नंबर 7, अध्यात्म, पैसा कमी पण गरज भागते साधक भक्तांनो. साधकाच्या माध्यमातून पैसा कमी पण गरज भागत असतो. तर भक्तांनो चूक काय करायची नाही, भौतिक सुख कमी करायचं आहे, भौतिक सुख कमी करायचं आहे. घर नंबर 8, कुबेरांक. भक्तांनो कुबेरांक, पैसा मोठा मोठा संघर्ष. जेवढा पैसा मोठा असतो तेवढीच मोठा संघर्ष असतो, लक्षात ठेवा. तर उद्योगपती भक्तांनो मोठा संघर्ष करून मोठा पैसा कमवत असतात, त्यामुळे ते उद्योगपती बनतात. म्हणूनच त्यांना ते लोक चूक काय करत नाही तर उशिरा यश. भक्तांनो आपण जर मनात जर ठरवलं तर आपलं उशिरा यश मिळणार आहे, तर तुम्हाला उशिराच यश मिळणार आहे. उद्योगपती असा कधीच विचार करत नाही की बाबा आपल्याला उशिरा यश मिळतं. त्यामुळं ही लोक जी वरचे आहेत घर नंबर 8 वाली, ते उशिरा यश मिळण्याचा कधी विचारच करत नाहीत, लवकरात लवकर उद्योगपती बनण्याचा विचार करतात, लक्षात ठेवा. घर नंबर 8, शौर्य, ऊर्जा, पैसा येतो पण टिकवायला शिस्त हवी. पोलीस सैन्य. भक्तांनो ऊर्जा असते, पोलीस आणि सैन्यांना ऊर्जा असते, ताकद असते, मनात धैर्य असते. आपण कष्ट केले तर आपल्याला पैसा येणार आहे. पण ती लोक भक्तांनो चूक कोणती करत नाहीत तर घाईने कधी निर्णय घेत नाहीत, कोणत्या कामात ती गडबड करत नाहीत, घाई करत नाहीत, लक्षात ठेवा. चूक आणि बरोबर या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष दिलं तर तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेसफुली होशील, लक्षात ठेवा. तर भक्तांनो अध्याय क्रमांक 7, अध्याय क्रमांक भक्तांनो 3, अध्याय क्रमांक 2 वरती बघितला, अध्याय क्रमांक 3. तर अध्याय क्रमांक 2 मध्ये आपण घर नंबर बघितले. तर अध्याय क्रमांक 3 मध्ये आपण मोबाईल नंबर आणि धनसंपत्ती बद्दल याबद्दलची माहिती घेऊया. तर मोबाईल नंबरचा एकूण योग काढा, सर्व अंकांची बेरीज करून एक अंक तयार करा. शुभ धनयोग देणारे अंक 1, 5, 6, 8. भक्तांनो शुभ धनयोग देणारे अंक 1, 5, 6, 8. आर्थिक अडचणी देणारे 4 आणि 7. 4 आकडा भक्तांनो संघर्ष, कष्ट करायला आपल्याला जास्त भाग पाडतो. 7 नंबरचा आकडा पैसा गौण, लक्षात ठेवा. जर मोबाईल नंबर बदलता येत नसेल तर त्याचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, लक्षात ठेवा. अध्याय 4 भक्तांनो. तर अध्याय 4 त्याचा उपाय भक्तांनो मी पुढील भागामध्ये सांगणार आहे, ठीक आहे. व्हिडिओ आपला मोठा होईल त्यामुळे मी तुम्हाला माहिती थोडक्यातच देतो. याची मी वरची जी मोबाईल नंबरची बदलता येत नसेल तर याबद्दलची माहिती मी तुम्हाला पुढील भागात सांगतो, ठीक आहे. तर भक्तांनो जन्मतारीख आणि धन, फक्त तारीख घ्या, महिना वर्ष नाही. उदाहरणार्थ जन्मतारीख आहे 18, 1 + 8 म्हणजे 9 झालं का. जन्म आणि धन 1 भक्तांनो 1 आकडा, 1 नंबर स्वतः कमवलेला पैसा, 2 नंबर वारसा 7, 3 नंबर ज्ञानातून धन मिळते, 4 नंबर संघर्षातून धन मिळते, 5 नंबर व्यापारातून धन मिळते, 6 नंबर ऐश्वर्य, 7 नंबर कमी अपेक्षा, 8 नंबर मोठा धनयोग, 9 नंबर जोखीम ऐश्वर्य. अध्याय 5, एक मोठी चूक ही धन थांबवते. भक्तांनो एक मोठी चूक धन थांबवत असते, तर कोणती चूक आहे. संख्यावर अति अवलंबून राहणे. भक्तांनो संख्यांवरती अति अवलंबून राहणे, संख्यांवरती पण आपण अवलंबून राहायचं नाही, आपल्या कष्टावरतीच आपण अवलंबून राहायचं आहे. भक्तांनो मेहनत, भक्तांनो दिशा संख्या दाखवतात, पण चालावं लागतं आपल्यालाच, तुम्हालाच, मला, सर्वांना. मेहनत प्लस योग्य विचार प्लस शुद्ध मार्ग बरोबर धनसंपत्ती स्थिर. भक्तांनो मेहनत केली आणि योग्य विचार मांडले आणि शुद्ध मार्गाने तुम्ही योग्य विचार मांडून तुम्ही काम केलं तर तुम्हाला धैर्य, धनसंपत्ती 100% मिळणार, ठीक आहे. तर भक्तांनो या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. तर ठीक आहे. तर भाग नंबर 4, गुप्त धन साधना, घरात पैशाचा ओघ सुरू होणे, संख्या साधना. जर तुम्ही भक्तांनो धनसंपत्ती ही फक्त मेहनतीने मिळत नाही आणि फक्त नशिबानेही मिळत नाही, या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिले तर तुम्ही सफल होशील. धन मिळतं जेव्हा मन, कर्म आणि संख्या एकाच दिशेने काम करतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी गुप्तधन साधना जी योग्य पद्धतीने केली तर भक्तांनो पैशाचे अडथळे दूर होतात, अचानक संधी मिळू लागते, घरात लक्ष्मी स्थिर होते, घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो. पण एक चूक कधीच करू नका, तर तुम्हाला परिणाम उलटे होऊ शकतात. म्हणून तुम्हाला भक्तांनो हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णच बघायचा आहे. अध्याय क्रमांक 1, ही साधना कोणासाठी आहे
ही साधना त्यांच्यासाठी आहे ज्यांना भक्तांनो मेहनत करून सुद्धा पैसा अडतो, पैसा येतो पण टिकत नाही, कर्ज अडचणी सुटत नाहीत, संधी येऊन निघून जाते भक्तांनो. तर आपल्याला चूक काय करायची नाही, तर फसवणूक, लॉटरी, चुकीच्या मार्गांसाठी कधीच पैसा मिळवायचा नाही असं लक्षात ठेवा. ही साधना आहे शुद्ध मार्गाने धन आकर्षित करण्यासाठी. अध्याय क्रमांक 2, धन आकर्षित करणारी सर्वात शक्तिशाली संख्या, संख्या 8. कुबेरांक आहे लक्षात ठेवा भक्तांनो, संख्या नंबर 8. 8 म्हणजे शिस्त, संयम, कर्मफळ, मनस्थिर, धनस्थिर. लक्ष्मी देवी फक्त इच्छा पाहत नाही, ती तुमची पात्रता पाहते. ठीक आहे. तर अध्याय क्रमांक 3, गुप्त धन साधना, पूर्ण विधी, योग्य दिवस. भक्तांनो, गुप्त धन साधना पूर्ण विधी, योग्य दिवस कोणता आहे? गुरुवार. गुरुवार प्लस योग्य लक्ष्मी किंवा शुक्रवार लक्ष्मीचा वार आहे. त्या कोणत्या वेळेत आपल्याला करायचे आहे? सकाळी 5:30 ते 6:30 किंवा रात्री 9 ते 10 विधी करायचे आहे. लक्षात ठेवा, 5:30 ते 6 सकाळी, रात्री 9 ते 10. तर लागणारे साहित्य विधीसाठी: पांढरा कागद, हिरवा किंवा निळा पेन, तांब्याचं नाणं नसेल तर चालेल, दिवा किंवा मेणबत्ती चालेल. भक्तांना साधना कशी करायची आहे? पांढऱ्या कागदावर 8 ही संख्या 8 वेळा लिहा. 8 गुणिले 8 64. 64 हा धनप्रभाव आहे. त्या संख्यांच्या खाली लिहा, मी मेहनतीने शुद्ध मार्गाने स्थिर धन आकर्षित करतो आहे. किंवा स्त्री करत असेल तर तिने बोलायचं आहे, मी मेहनतीने शुद्ध मार्गाने स्थिर धन आकर्षित करते आहे. तर तिसरं, त्या कागदाखाली तांब्याचं नाणं ठेवा, दिवा लावा आणि 2 मिनिटे डोळे बंद करा. मनात काय करायचं आहे? कल्पना करा. पैसा तुमच्याकडे येतोय अशी तुम्ही मनात कल्पना करायची आहे, पण शांतपणे कल्पना करायची आहे भक्तांनो, योग्य मार्गाने कल्पना करायची आहे, टिकून राहतो पैसा. तर चूक काय करायची नाही, लक्षात ठेवा, पैशाचा लोभ करू नका, फक्त स्थैर्याची भावना ठेवा. लक्षांनो भक्तांनो, लक्ष देऊन ऐका. किती दिवस करायचे आहे? सलग तुम्हाला 11 दिवस करायचा आहे. लक्षात ठेवा विधी. एकही दिवस खंड पडू देऊ नका, गॅप पाडू देऊ नका. अध्याय क्रमांक 4, साधना करताना 3 मोठ्या चुका असतात भक्तांनो. त्या चुका कोणत्या करायच्या नाहीत. फक्त पहिली चूक भक्तांनो, फक्त पैसा डोळ्यासमोर कधीच ठेवू नका. तुम्हाला स्थिर फक्त समाधान ठेवायचं आहे. लक्षात ठेवा. दुसरी चूक कोणती करायची नाही? कोणाला सांगून टाकणे. कोणाला सुद्धा सांगायचं नाही मी काय करतो आहे. साधना गुप्त ठेवायची आहे. लक्षात ठेवा. करायचं आहे काय आणि करायचं नाही काय या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. तर तिसरी गोष्ट म्हणजे अधीरपणा. अधीरपणा कधीच ही चूक तुम्ही करू नका. परिणाम वेळेनुसार येत असतो. लक्षात ठेवा. अध्याय क्रमांक 5, साधेपणानंतर दिसणारे संकेत 11 दिवसानंतर किंवा नंतरही दिसू शकतात. अचानक फोन येतो, जुनी अडकलेली रक्कम मिळते, नवीन ओळख होते, मन शांत होतं. भक्तांनो, हे सगळं धनप्रभाव सुरू झाल्याचं चिन्ह आहे आपल्यासाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी. तर माझ्या बाळूमामाने धनप्रभाव दिलाच आहे. तुमच्यासाठी धनप्रभाव देण्यासाठी मी तुम्हाला ही माहिती देत आहे भक्तांनो. ही माहिती तुम्ही सर्वांनी मनापासून ऐकायची आहे. तर लक्ष्मी देवी भक्तांनो, लक्ष्मी देवी फक्त श्रीमंताकडे राहत नाही, ती राहते संयमी माणसाकडे, शुद्ध विचार असणाऱ्यांकडे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणाऱ्यांकडे राहते. जर ही पूर्ण मालिका मनापासून पाहिली नसेल तर समजा भक्तांनो, तुमचा धनयोग आता जागृत होत आहे. बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं, हलसिद्धनाथाच्या नावानं चांगलं, मुळे महाराजांच्या नावानं चांगलं. भक्तांनो, हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा. भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभारी मानतो. चला, चांगलं चांगलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं.